गणपती बाप्पा मोरया. हा ढोलवाला माणूस इकडे बाई ठरलेली ना. फिक्स करणार. हो. Hi you guys, welcome back. Today's vlog is very special because आम्ही आज करणार आहे गणपती डेकोरेशन आणि त्यासाठी आम्ही आता चाललोय डेकोरेशनची शॉपिंग करायला आणि आमचे फ्रेंड्स पण येणार आहे थोड्याच वेळात घरी. मग आम्ही सगळे मिळून एकत्र घरी डेकोरेशन करणार आहे. सो या लेट्स गो. कुठे हॅलोवीन? सगळे हॅलोवीन ऑलरेडी हॅलोवीन डेकोरेशन इथे आलंय आणि आम्ही इथे आलोय गणपती डेकोरेशनची शॉपिंग करण्यासाठी. सो लुकशाप हे एक असं क्राफ्ट स्टोअर आहे आय गेस, जिथे सगळं डेकोरेशनचं आणि लाईक असं डिस्पोजेबल गोष्टी असं सगळं मिळतं. सो आम्ही लास्ट इयर पण इथूनच गणपती शॉपिंग केलेली डेकोरेशनची. तर आपल्याला काय घ्यायचं आहे आता? लाईट्स, कार्डबोर्ड, कलर, फ्लावर्स मिळाले तर झेंडूचे जे करेक्ट. नाही मिळणार. 25 आहेत एकात. ठीक आहे. ठीक आहे, 2 घेऊया सध्या, मग बघू पुढे काय असेल तर. हां चालेल. चमचे आहेत घरात. फ्लावर्स दिसत आहेत इथे, बट आपल्याला माळा पाहिजेत. आणि हे काय वेलींसारखं आहे बट $15 बाप रे, एक मला $15 जास्तच महाग. चीनवर $5 झेंडूच्या 3 माळा होत्या ना. $5 दुसरं नाही आहे ना काहीच. 750 1 नाही. ती घेण्यापेक्षा अशी पण चालली असते. काही पण त्याच्यात थोडेसे फुलं आहेत ते सुंदर तर आहेत. छोट्या फेरी लाईट्स घ्यायच्या. फेरी लाईट्स. हां आता काय करायचं, त्यांनी व्हाईट आणलेत तर कूल व्हाईट घ्यायच्या की वॉर्म व्हाईट घ्यायच्या. त्यांनी कूल व्हाईट आणलेत. मिक्स करायचं का की नको? मध्ये एकातच वेगळा कलर काहीतरी दिसेल. वेगळं दिसतंय. हां एक last time कूलच. दिसतंय एक. ओके, सो आम्ही डेकोरेशनचं सामान घेऊन आलो. हे एवढंच नाहीये, अजून खूप आहे. आणि अजून बाकीचं पण सामान आम्ही वर ठेवून हे नेक्स्ट राऊंड आमचा. येस. 2 टीम काय आहे? एक टीम काय करणार आहे, दुसरी आम्ही टीम मंदिराचं काम करणार होते आणि आणि आम्ही तुम्ही मंदिराच्या आतल्या गोष्टींचं काम करणार आहे. तुम्ही तोपर्यंत प्रॉप्स घ्या ना करायला. तुम्हाला प्रॉप्स माहिती होते ना. काय ते तुम्ही फक्त त्याच्या- कटआउट्स कसे बसवायचे ते का? पण कटआउट साठी पण आपल्याला प्रिंटच पाहिजे ना. विक्रमला स्टँड अच्छा स्टँड स्टँड बनवू शकतो. चालेल, आपण स्टँड बनवूया कटआउट. शेतीश कुठे गेला? तो ते हे आणायला गेला स्टँड. हे बघ, ह्या साईजचं पाहिजे ना रे. अरे किती वेगवेगळे साईजेस आहेत सगळे. म्हणजे कट झाले ते सोडून दे ना. ते चैतन्यने कट केले. तू होती नाही ते? काहीच बोलत नाहीये. कारण की तेच खरं आहे. एक मिनिट थांब, तू त्याला जी साईज दिली ती साईज घेतली. थांब आपण ही घेऊ आता. काय करताय तुम्ही आता? आता आम्ही बीम लावतोय. कॉलम्स कन्स्ट्रक्ट झाले आहेत मंदिराचे. ओके. आणि तुमचे त्यांचं हेड तुम्ही बंद केलं आणि तुम्हाला त्याच्यात लाइटिंग टाकायची होती ना. टाकणार आहे कसं सांग? बीम मध्ये टाकणार आहे, कॉलम मध्ये नाही. त्याच्यावरतून टाकणार, आतमधून सोडणार आहे ना मी. इसलिए ओपन रखे ना हम भैया जी. किधर ओपन रखे? ये हमारा एंट्रेंस इधर से उधर से एग्जिट, इधर से डालेंगे उधर से निकलेंगे, उधर से घुमा के लाइटिंग चारों दिशाओं में. चारों बीम मध्ये. हाँ मधल्या पाईप मध्ये हो. आणि ह्याच्यामधून दिसणारच नाही. कसलं? हे जे 2 खांब आहेत
हा याच्यामध्ये नाही जात काहीच. नाही नाही नाही, याच्यामध्ये नाही काही. मम्मी तेच विचारत होती कॉलम मध्ये आणि याच्यामध्ये लाइटिंग आपली आणि मग ती पूर्ण त्याच्यामध्ये लाइटिंग आहे ना अशी अशी गोल 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 स्पायरल करत करत खाली आणणार आहे. व्हॉट आयडिया. दिवाळीचे डेकोरेशन खूप केलेत ना दिवाळी हो अरे घराला घराला लाइटिंगचे डेकोरेशन का अशा गोल गोल लाइटिंग ऑर्डर घेत होते का? ऑर्डरी काय हे खराब शब्द हा? ये आता 2-3 हात लागतील मला जरा फटाफट फटाफट. चैतन्य एवढा कॉन्शियस का होतोय? त्याला असं वाटतं त्याची पॅन्ट नो प्रॉब्लेम न्यू जीन्स. येस, एक नंबर. प्रणव काय फक्त बघतोय का लक्ष ठेवतोय त्यांच्यावर? हे बघा ते फक्त रात्री ऍक्टिव्ह होतात. ऋषभ तुझ्यावर झूम आहे तुझ्या कानाच्या पेन्सिलवर. मेजरमेंट चालू आहे. थांब 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 थांब. आणि हे रोड बनवण्यासाठी आपण याच्यावर पेंटच्या ऐवजी डायरेक्ट तो ब्लॅक कलरचा पेपर स्टिक नाही नाही पेंटचं कामच नाही. नाही नाही. लावून त्याला ब्लॅक पेंट कर ना फक्त मध्ये. आता चिपकत आहे. काय आता एवढं डेकोरेशन केलं काहीतरी खायला पाहिजे म्हणून मागवलंय. सो पिझ्झा ब्रेक. सगळे दमलेत थकलेत भुकेलेत बरोबर आहे का? तेज बोलली हो. हा कुठला आहे? पनीरच आहे. आणि वा आणि फ्रंटने पण दाखव. ते नाही होणार. ते जेव्हा याच्यावर व्हाईट वर ब्लॅक येईल ना तेव्हा होईल ते. आम्हाला फ्रंटने दाखव ना. रिव्हील. ओ किती वाजले आता? 10 वाजले. आणि आपण स्टार्ट केलेलं अराउंड 12. ठरवलेलं की 6 पर्यंत फिनिश करू. खरं काम मला असं वाटतं ते थांब थांब बरं. रोज 6 नंतर नाही पहिले मी लावल. हा, बरं. ओके ओके 3 2 1 या सेटअप. बोला पंढरीनाथ महाराज की जय. क्या बात आहे. आता बेस्ट इफेक्ट पण सगळी light बंद येतोय. करा बरं का? लाईट बंद करा. हा Woo! ठेव ना असं वरती ठेवते. आता अजून लाईट लागते तेव्हा मला. हे बघ ना, 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 छान दिसतोय. लाइटिंग करू ना. सुंदर. डेकोरेशनचा दुसरा दिवस. आणि काल आम्ही ऑलमोस्ट अराउंड 11 पर्यंत 11:30 पर्यंत संपवलं. बट डेकोरेशन कधीच आय गेस एका दिवसात काही ना काही राहतच. ते चालू राहणार आहे जोपर्यंत तर- गणपती बाप्पा येणार आहे तोपर्यंत काही ना काही असेल ते. असतंच. पण आता आम्ही कंटिन्यू करतोय जे राहिलंय ते दाखवतो जेवढं झालंय ते आणि काय करणार आहे आता ते बघा. काल मंदिर आणि विठ्ठल एवढं रेडी झालंय आणि अजून हे प्रॉप्स. सो बेसिकली आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल आमची थीम काय. येस. आणि आम्ही आता वारी दाखवणार आहे. सो हे प्रॉप्स आणलेत. हे आम्ही असे आणले नाहीयेत आम्ही बनवले येस बनवलेत प्रिंट आउट्स काढून. आणि ते आता आम्ही ते रोडवर असे फिक्स करणार आहे. गणपती बाप्पा आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. हे आमचं गणपती बसवण्याचं 5वं वर्ष आहे. नॉट लाईक अस बट आमचा ग्रुप जे दरवर्षी गणपती बसवतात. आणि आपण कधीपासून जॉईन केलं? हा मी लास्ट इयर. हे माझं 3rd इयर आहे. म्हणजे मी लास्ट इयर आम्ही कसलं डेकोरेशन केलेलं मस्त कैलाश पर्वत आणि शंकर असं आम्ही मस्त डेकोरेशन केलेलं. त्याच्या लास्ट इयर आम्ही चंद्रयानचं डेकोरेशन केलेलं. व त्या वर्षी ते असं जरा ट्रेंडिंग होतं आपलं इंडियाचं चंद्रयान गेलेलं. आणि ह्या वर्षी मस्त विठ्ठल थीम आहे. आम्ही
त्याचे फोटोज आय थिंक माझ्याकडे आहेत, ते याच्यामध्ये क्लिप्स फोटोज ऍड ऍड करा. लास्ट इयरचे आपले डेकोरेशन्सचे गणपतीचे मध्ये मध्ये ऍड करू शकते फोटोज ऍटलिस्ट. या वर्षीचे जेव्हा येतील तेव्हा पुन्हा आम्ही दुसरा ब्लॉग करू त्याच्यासाठी स्पेशल. गणपती स्थापनेचा आणि खूप स्पेशल असेल तो अजून, कारण आपण मोदक बनवणार आहे. हो ते पण उकडीचे उकडीचे मोदक. आणि एक विसर्जनाचा मस्त दोन विसर्जन blocks पण असं येणार खूप ग्रँड. इतके गेल्या वर्षी तर इतके लोक आलेले इथे गणपतीसाठी, असं मला तर वाटलं पण नव्हतं की मी न्यूझीलंड मध्ये, आणि माझं फर्स्ट इयर होतं इथे गणपती सेलिब्रेट करायचं. इतके लोक आलेले असं वाटतं बापरे, इतके तर म्हणजे इंडियाच्या घरी पण नाहीये. 50 लोक, आणि आमचं घर असं एवढं मोठं नाही, 50 लोक या घरात येऊन गेलेत दिवसाला. सो आम्ही कटरण्याचा रोडला थर्माकोलचा रोड बनवलाय, त्याला असे स्लॉट्स बनवतो. हां, आणि त्यामध्ये इकडे बाई ठरलेली ना, फिक्स करणार. हो आणि तिच्यासोबत आहेत एक काका आणि एक छोटा मुलगा. येस. आणि फ्रंटला वाचू देऊ इथे मार्क नाही, 150चं तर झालं झालंय ऑलरेडी. ऑलरेडी. हा, तर हे दुसऱ्याच आहे. ओके, हां. वाटला जरा मोठा करा. येस. आणि असे आम्ही तिघं साईडचे रोड बनवून घेणार आहे. खूप रिअलिस्टिक दिसतंय. पंढरपूर आलं इकडे 0 किलोमीटर आहे, तिकडे 150 होते. पोचलेत ते. पोचले पंढरपूरला वारकरी.